तर आजचा व्हिडिओ सोडला आणि आता मोबाईल वर आल्या आणि हिंनी निघालेत आणि पुढे घेतलंय चिकूच्या जाग्यावर खाद्याचं पोत आणि आता चिकू कसा बसणार, चिकूला लोड आलाय. बसला बसला एकदम खरं शिस्तीत न्या. घसरते हो घसरते. थांबा त्याला बसू दे. बस खाली खाली बस. पोत्यावर बसवा बघू. पुढे पाय दोन ठेवून. बस बस की. बसा इतके. हा जाऊ देल. होय त्याला कोण नेते तुमच्याशिवाय. रस्त्यानं सकाळी श्रीशाला सोडाय गेल्यावर त्याला कुत्री चावलेत माहितीये का. होय की हो, पण त्याला चावतेत कुत्री, भेटय ती. ह्यो गेलाय टायगर गत अंगावर. चला ह्यांनी गेलेत. आणि स्वीटीची कालची गंमत सांगते. स्वीटी काल इथं वर अडकलेली. कुणी तिला म्हणजे मुलींनी वर आल्यावर लक्ष नाही त्यांचं, वरच थांबली आणि हाका मारते मी संध्याकाळी तिला खायला घालायला. स्वीटी स्वीटी नुसतं वेगळाच आवाज काढायला लागली. मला पण समजलं नाही की नक्की कुणाचा आवाज आहे. मग चिकून मला लक्ष वेधून दिले की स्वीटी वर आहे. मग वर येऊन बघितलं तर ही पावसात भिजलेली. म्हटलं पुसून वगैरे घेतली व्यवस्थित. याशी स्वीट आहे, दंगा सुद्धा करत नाही की बाबा मी अडचणीत आहे मला सोडवा. होय नाही स्वीटी. चला तर बघा चिकूची म्हणजे ही बकेट आहे, बकेट चिकूचं. त्याच्यामध्ये पोतं टाकलंय आणि चिकू रोज बसतो. आणि चिकू गेलाय आपल्या शेडमध्ये तर स्वीटीने त्याच्यावर कब्जा केलाय. खुळी चिकू आला की बसून देणार नाही तिला आणि अशी बसल्या. स्वीटुडी लय शाणी, आत्ती आत्ती शाणी, गरीब बिचारी. आणि बाळा लवकरच मोठं बकेट आणायचंय तुम्हाला बरं का. तुला एक आणि त्याला एक, 2 बकेट आणायची. तर आलेत. आत्ताच नाव काढलं होतं चिकूचं कारण चिकूच्या पाठीत स्वीटी बसल्या आणि तुम्ही आलाच असतो वर. आता म्हणलं चिकू आल्यावर बसून देणार नाही तर बघूया. साहेबासने हळद का लावले शिफ्टीला. होय आता बघूया काय करते. कॉपी करायची नाही. हॉटेल जलपरी. लय भारी बोलते. लय भारी बोलते ती. सोलापूर साईडची आहे तो. चिकूची जागा धरली मग तीच की चिकूच्या जागेत. ए ए ऐ ऐ ऐ ओ काही ह्याच कारभार आला की असा घर घाण करतो सगळं. पार्टी करेल. मोठी बकेट आणूया आता. ए चिकू आज जाऊ नकोस. स्टिक संपले त्या. ओ लवकर आवरा स्टिक घेऊन ये. होय स्टिक बटा पडतो मारली. ए ऐ ऐक चला. तुला नाही बा सांगितलं. लय आज्ञाधारी बिचारी बिचारी बिचारी. तर आज मी तुमच्या बरोबर एक गोष्ट शेअर करते. ही बघा लक्ष्मीची पावलं म्हणजे चिकूची पावलं. आणि ही बघा कुठे फिरते. चला चला तुझ्या बकेटात बस. भूक लागल्या तुला. भूक लागल्या होय रे. भूक लागल्या. थांब तुला मी चपाती आणते. हा ओ आपल्याला कुणीतरी काय दिलंय बघा. कुणीतरी काहीतरी दिलंय. आपल्या गावात ना आपल्याला हे दिले ड्रॅगन फ्रूट. आपल्या गावात ते नाशिकवाले आलेत ना. हा त्यांनी दिले.
तर 4 दिलेली, 1 खाल्ले. कसलं? तर म्हणलं आपल्या फॅमिली बरोबर शेअर करूया. आणि दुर्गानं खाल्ले, तिला नाही मी विचारलं. त्यांनी बाग केल्या आपल्या गावात पहिली पहिलीची बाग आहे ही. ड्रॅगन फ्रूटची. आपण जिकडे चोराड मैदानावर जातो ना तिकडे जास्त तिकडे जास्त बाग आहे. ह्याला म्हणजे असं पाणी जास्त न साठणारे शेत लागत असेल. काही माहित नाही आपल्याला. नाही ना? अनुभवच नाही. मग चला. आता मी उपवास आहे तर हेच खाणार आहे. खोट बोलायचं नाही. काय व्हायला लागले? अरे ते 2-3 वेळा तिचं बघितलं व्हिडिओ. खाल्ले तिथे त्यानं हळदीचं काय खाल्लंय? कलर दिला की जुना. होय. आणि ह्याच्या शिपटी लागलाय, तोंडाला लागलाय. तिथनं आलाय त्या खाल्लं वापरून. चिकू स्टिकच पाहिजे. चिकूला चिकू वाचत्या ह्याचा गेलाय. घरात अशी वेगळी आमटीचा वास आला, किचन मध्ये आला की त्याला वाटते काहीतरी वेगळं केलंय नॉनव्हेज वगैरे. नाही घेतले. स्वीटीला द्या. बघ तुझी चपाती स्वीटीला घालायला लागलेत. चिकूचं डोळं किती छान आहेत. चिक्को स्वीटीनं खाल्ल्या चपाती, ईर्षेवर खातो. तर चला आता थोडासा पाऊस उघडलाय का यायला लागला. आणि आता ही सगळं जरा पोरच भरपूर असा घाण झालाय, तर सगळं स्वच्छ करून घ्यायचं. एक नाही जिन्यापासून सगळं धुवून घ्यायचंय इकडचं वगैरे, कारण माशा बघू शकताय सगळीकडेच. आणि ही चिकू मामाची सगळी कमाल आहे, भरपूर घाण. आणि हे पण सगळं स्वच्छ करून घ्यायचंय. तर मी आता पोर्च धुवून घेते. दुपारची वेळ आहे आता, आत बाहेर पण जास्त कोण करणार नाही. आणि आमच्या इथं कपाटाचे ह्या दार मोडले. आता बघा यांनी कधी बसवून आणतात. तर आता हे काम करून घेते आणि सगळं व्यवस्थित स्वच्छ करून झाल्यानंतर तुमच्याबरोबर शेअर करते. तर इथं पसारा झालाय, कारण तिथं कसल्या तर मशीनचा बॉक्स आहे. ही सगळं खाद्य आहे. मग हे सगळं खाद्य मिक्स पण करून भरून ठेवायचं आपल्याला, कारण आता आपल्या नंदींना कमी पडणार आहे. आणि हे कशाच तरी बी आहे, कारण शेतकऱ्याचं घर म्हणलं की असा पसारा आलाच. किती पण सावरण्याचा प्रयत्न केला तरी. हा आता आमच्या ट्रॅक्टरच्या डिझेलचा कॅन आहे. तर हे सगळं आता व्यवस्थित लावून वगैरे घेते, सगळं स्वच्छ करून. आणि हे सगळं स्वच्छ करून झाल्यानंतर मी तुमच्याबरोबर सगळं शेअर करते. आणि महाराज बघा इथं असते दुपारचं निवांत. शान आहे बाळ, पण काय नाहीत. बर जुन्या वाड्यातल्या काकी आलत्या म्हणून सांगते. चालते चाल. हो चालते की. जेवला का नाही? जेवला का नाही? हा हा. तर चला आजी आलेले एक, तर त्यांचं काम होतं, त्यांच्याबरोबर बोलून घेतलं. आणि लगेच गेट लावायला लागते नाही. चिकू बरोबर अंगावर जा, काय कर झालं असतं. स्वीटू स्वीटी ओ म्हणत्या. आणि तुला मला चिकूची कमाल दाखवते. तर चिकू कोणाच्या तर अशी शेणकुट गोळा करून आणतो खेळायला. तर आता मी काय करते, ही भरून ठेवते पिशवीत, म्हणजे आपल्या शेडमध्ये धूर करायला होईल. मी लावणार होती शेणकुट, पण काही लक्षात नाही राहिलं, नंतर गेलं. आता ह्या वर्षी नक्की. आणि इथं पण पडले तर ही फेकून देते, कारण ती भिजलेत. आणि बघूया कोण देते का आपल्याला एक ठिक्क शेणकुट विकत घ्यायचं, म्हणजे धूर करायला बरं पडेल. आणि नेक्स्ट टाइम ह्या दिपावळीपासून पुढं आपल्या रानात लावायला जागा करायची आणि लावून घेणारच आहे. काय पर्याय नाही, आपल्या नंदींसाठी गायींसाठी तेवढं केलंच पाहिजे. चला आता मी आवरून घेते हे सगळं आणि तुमच्या बरोबर शेअर करते बरं का चिक्कू. आणि अशा तऱ्हेने पाऊस आला आहे. तर सगळी साफसफाई चाललेली आहे. अचानक का ग? अचानक काय घाण बघा केवढं झालेलं. हा घाण किती झाले सगळं. चिकू महाराजाची कृपा आहे. कुठे चिके कुठे गेले की पळून मग हो का तिथं जाणं करायला त्यानं ओळखलंय. माझा नंबर येऊ शकते तरी नको त्याला गारठ्याच. हा गारठ्याच दोन नको त्याला. उद्या जरा ऊन पडू दे. परवा उचला होता त्याला.
लय घाण निघाली. अहो सकाळी भैया गोंडा भाव तुम्ही सगळ्यांनी तर काय कारभार केलता. खाद्य भरलं ते जो गुळ सांडला होता सगळी त्यामुळे चिकट माश्या चिकाट माश्या चिकाटाला माश्या येऊन बसलेल्या गुळामुळे ते गुळाचं खडा आहे. ऊन पाऊस चालू आहे. बघा की जेवढं वळतंय ना तेवढं जोरात पाऊस येतो. हे बाजार दे का तिकडे कशाला जाते, तिकडे चिपकून होणारच आहे. तेवढं तरी स्वच्छ असं काम करायला लागलं की बास म्हणायला याचं नसतं. अशामुळं काम करण्याची इच्छा मरते. होय उपास आहे, काळजी घे. अयगो हा किती हो किती काळजी कर तिला. काळजी केली काय? आणि गावंदरी रायबाजवळ होय. आज नाही, मी उद्या जातो कुठं स्कूलमध्ये. आल्या मग काय पिक्चर बघायचंय काय? हा आल्याला पिक्चर बघायचंय काय? सांगायचं भरून आली म्हणून काय करतो तिला. आयडेंटिटी आयडेंटिटी उद्या देतो म्हणली तुम्हाला. सकाळीच काय म्हणलं माहितीये का? हा असं करते पप्पांच्या बरं जाते मी काही एकटी जात नाही स्कूल. पप्पांच्या बरंच झालं. आता आल्याला रडत येणार नाही. नाही ऐक की काय सांगायचं. फी भरल्या आयडेंटिटी उद्या देतो म्हणली. तुम्ही सांगा हा मी काय सांगू. त्या दिवसाच्या पावसामुळं अंगण लोटाय पण सापड्यानं जाईल कारण सकाळी चिकचिक असते. शेवाळे हो पाणी सारखं बोरते येते. काही बघू शकता. टेरिसवरचं पाणी कमी जातं. हा चिक्या जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत येणार नाही. चालू इकडं बघते ती नाही का काहीतरी खोड केल्यावर आई मारती म्हणून पोरं बाहेर पळती ती तशी चालय गाडीच्या मागं आला वाटतं. गाडी बसते बघ आता. चिक्या गेला. स्वीटी बघ कशी झोपली आहे. तुला माहित आहे आपल्याला काही लोड नाही कारण काल इतकी भिजली की आंघोळ झालं की. तुम्ही टेरेसवर उतारला नव्हता काय? होय काल किती वाजता? काय माहित. स्वीटी तिथंच होती बाहेरच होते. मी नव्हतो आले. टेरेसवर अरा भिजली होती आणि मी रात्री चपाती घालायला इतकी शोधली. धावानं हाका मारल्या तिनं केलेलं चिकून दाखवून दिलं किती वर आहे. वर जायचं धाडसच होणार म्हणलं वांडार पिंडार आहे ते. हो बर चला. तर मग अशी तुम्ही बघितलं मी स्वच्छता करत होती. ह्यांनी पण तुमच्या बरोबर शेअर केलं. तरी तर खाद्य कालवलेलं आणि त्यामुळे सगळी घाण झालेली गुळाची तीन आणि त्यामुळे सगळे माशा वगैरे बसत होत्या. तर आता बघू शकताय सगळं एकदम म्हणजे एकदम व्यवस्थित झाले पुसून वगैरे कोरडं करून. आणि चिकूमुळं पण भरपूर घाण होते कारण चिकू कसं चिखलाचं पाय घेऊन येतो आणि सगळीकडं मग ते पसरतेत पाय. मग जिना वगैरे सगळं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. अंगण सुद्धा एकदम व्यवस्थित स्वच्छ झालेलं आहे. जसं की इथनं इथे शेवाळलेलं माती साठलेली आणि आत्ता सगळं स्वच्छ केलं आणि पाऊस भरपूर आला. तसा पाऊस पण सारखाच चालू आहे. हे मी सगळं आता स्वच्छ करून घेतलं. इथे चिकून कुणाची शेणकूट आणून टाकलेली ती पण टाकून दिली. तर आता फक्त एकच काम राहिलं ते म्हणजे स्वीटीचं भांडं आणि चिकूचं भांडं घासायचं. मग आता मी ते घासून घेते आणि मग इथून पुढं तुम्ही व्हिडिओमध्ये बघणार आहे. काल लाडू करायला गेलेलो आणि आज नवरी परत आलेली आहे. मग मी आज तुमच्याबरोबर ती नवरी पण शेअर करते. आणि ती आले म्हणून मला इकडं गावात हळदी कुंकवाला सांगायला पण सांगितले कारण कसं त्यांच्याने आमचे असे संबंध आपले चांगले आहेत. म्हणजे ते आमच्या गावचे गुरव आहेत. हे मंदिराचे पुजारी सगळी पूजा वगैरे करतात आणि ते सुद्धा आपल्यात काही कार्यक्रम असेल आता जेवण वगैरे असतं तर कुणाच्यात जेवायला बोलवायला जायचं असलं तर ती येतात. म्हणून मी पण जाणार आहे
आणि ते सगळं तुमच्याबरोबर शेअर करते. आणि स्वीटी कशी गारव्याला झोपल्या, पण ही तो कोरडा आहे. चला आता थोडासा आराम करूया, मग नंतर आपल्याला रायबा शेठला पण भेटायला जायचंय. कारण रायबा आजारी असल्यासारखा काल दिसत होता. ह्यांनी बोलते आता व्यवस्थित आहे, बघून येऊया. तर होय दुर्गा, कुठे फिरायला लागलोय आपण? गावात. कशाला? हळदी कुंकवाला सांगायला. तर आता बऱ्यापैकी सगळी घरं सांगून झालेत, शेवट आले आता. तर चला, तर हीच ती नवरी जिचा आज हळदी कुंकू आहे. तर मी तुमच्या बरोबर मगाशी शेअर केलंच. तर पल्लवी हिचं नाव. आणि पल्लवी, आता तुझं लग्न करून तू कुठे गेलीस? कोळेमध्ये मला दिले, छत्रपती संभाजीनगर इथे असतो आम्ही. हो, तर हिची पूर्ण फॅमिली तिकडे असते. तिकडे असते. आणि युट्यूब फॅमिली पण आपली तिकडे आहे. तर मग कसं करमतंय का तिथं? करमतंय ना. आता तिचं हे हळदी कुंकू इथं चालू आहे. तर ही अशी बुत्ती आलेली आहे, म्हणजे शिदोरी, लाडू. आणि हे म्हणजे 5 ह्यांनी 7 सुवासनीसनी हळदी म्हणजे हळदी कुंकू ओटीचं साहित्य दिलेलं आहे तिच्या सासूबाईंनी. तर हे असं असतं. आणि आता ही भरपूर लांब असल्यामुळे जवळ असते म्हणजे लवकर आली असते अजून. तर पल्लू, मग कसं आहेत, कशा आहेत सगळी घरची? मस्त आहेत सगळी. आहेत ना? करमतंय का एवढ्या लांब? करमते. म्हणजे आपण कसं इकडं ते तिकडे म्हणजे, आणि गेली 16 तारखेला आलीस 30 तारखेला, कसं वाटतंय? छान आहे, एकदम मस्तच आहे. मस्त आहे ना. मग हा, मग तेच की, ते महत्वाचं. आम्ही म्हणजे कायम एकत्र, कुठला कार्यक्रम असू दे, काय असू दे, कुठं जायचं असू दे, नेहमी आम्ही एकत्र. तर चला आता पल्लूला पण नाव घ्यायला लावूया. मला समजेना स्वप्न आहे की बास, विशालरावांचे नाव घेते, युट्यूब फॅमिली तुमच्यासाठी खास. धन्यवाद धन्यवाद. तर आम्ही आता येईल त्यांना हळदी कुंकू लावतोय. ही नमस्कार करते. दीदी येईल त्याला बुत्ती देते, म्हणजे शिदोरी. तर ही नवरी. आणि हिचं लग्न म्हणजे ठरलं तर तिचं पण ब्लॉग झालं असतं भरपूर, हळदीचं मेहंदीचं. पण काय करायचं, मी इथं नव्हती. तिचं अचानक लग्न ठरलं, सुट्टीला होती त्यावेळेस. म्हणजे 16 तारखेला लग्न झालं आणि ही आत्ता आल्या. एवढी होती पहिलं कुणाला काय मिळत नव्हतं, आता सगळ्यांनी सगळं भेटतंय. हो. म्हणून आजी म्हणते तिचं दैव तिच्या संग, आपलं दैव आपल्या संग. बरोबर माझा कॅमेरा बंद झाला. तर किती वाजले तो? 8 वाजले असतील. 8. होय. आणि आम्ही दोघं चाललो आता कुठं, रायबा जवळ. कारण भारत आजारी पडलाय. मग यांनी म्हणलं मी निघालोय. तर म्हणलं अहो मला पण कामाच्या ह्याच्यात झालं नाही आज, कारण ते हळदी कुंकू वगैरे तर होतीच गडबड. अहो मग असं पडलं असतं. असं पडलं असतं. आता आपण शिस्तीत चला, पावसाचे डबरे दिसत नाहीत ना. होय. आणि मग त्यामुळं. आणि काय झाला विषय, हा, भारत शेटला सारखा ताप येतोय जातोय. आज आणि ताप आलाय. आता ते डॉक्टर्सनी फोन लावतोय मी 2 तास झाले, मोबाईल स्विच ऑफ आहे. आता म्हटलं आपण जाऊन बघूया कंडिशन नक्की काय आहे. आणि सकाळपासून एकदम होता ठणठणीत. आता बघूया काय झालंय. चालतंय. आता ब्रह्मा शेट झाली ती व्यवस्थित. तोवर ब्रह्माला दाखवते. हा, होय. तोवर भारत शेट तब्येत बिघडली. असं का होतंय आपल्यावर? ऊन पाऊस. ब्रह्मा आणि सगळ्यांच्या कमेंट आहेत ब्रह्मा दाखवा. तर ब्रह्मा छान आहे. ब्रह्मा छान आहे म्हणजे. फ्रीच बसलेत की निवांत. रायबा थांब आले. बाबऱ्यासारखा दिसणारा निशान. ह्यो सम्राट. इथं भारत. भारत हाय की, हाली होती की शिंग. हा, आजार यायचा आहे, हलतय ना. कणकणी आल्या हो. काय विषय झालाय काय कळलं. 5-10 इंजेक्शन झाली.
हा म्हणजे इथंच असं काय झालेलं नाही ना तुमच्या जवळ पण असं व्हायचं ना मला टेन्शन आलं म्हणलं असं कसं व्हायला लागलं आपल्या जवळ आल्यावरच याला त्रास चालू झाला होय काय मग त्याला आपण काहीतरी पोत्याचं करूया काय अंगावर हो अंगावर टाकलं की तांडव चालू करतोय लवकर आपलं देवाच्या कृपेनं शेड तयार होऊ देईल हीच देवाचरणी प्रार्थना केली पाहिजे आता ओ ही बाळ कसं आहे आता आहे ना बरा तर रायबा बरा आहे एकदम आणि आता मला बोलवायला लागलाय ओ गो बाळ माझं गरीब थांब तर हे नी आणि गोंडा दादा करायला लागलेत भारतच्या थंडीची सोय ही दोघं लागलेत म्हणजे ते बेडशीट टाकायला का तर त्याला ऊब यावी म्हणून आणि भारतची वाटायला लागले भीती कारण भारतला नाही आवडत त्या हल्लेलं केलेलं ओ तू आलायस तिकडं बसलायस काय श्रीषा नाही आलेली होय डॉक्टर्सने फोन लावते तास झालं फोन लागना काय हो काय चाललंय पिल्लू जवळ आल्याशिवाय काय गमत नाही काय हा आता काय करायचं काल म्हणलं नाही का आजारी काय मांडी घालून बस म्हणतोय मांडीच घालून बस म्हणते आता झोपला होता चांगला डोळे बघायचे बस की मांडी घालून बस की मांडी घालून शिंग लागू शकते लागलं मोठं श्वास घालून पेंगाई भरत होता आता तेव तिकडे होत असं का नाही त्यावेळेस हा चला चला जरा भाजी शेट दाखवूया हा भाजी शेट पलीकडे आहे फॅमिली म्हणून भाजी दाखवणार घालायचा होय भाजी बघ्या काय करतोय भाजी कसा एक टाकीला काशी आता भाजी पगळ जागा आहे कुठं फिरायला तिकडं फिरत बस आणि ती आपण सकाळी दुपारी बोललेलो चिकटा माशाचा हा आपल्या दोघांचा चिकटा इथं लावायचा बघ प्रत्येक ठिकाणी गोंडाभाऊ त्याच्यावर प्रत्येक नंदीच्यावर एक पुढे एक मागे एक पुढे एक मागे अशा सगळ्या कागद लावायचा आणि त्याचा लावायचा हे सर हे ब्रह्मास्त्र ब्रह्मास्त्र तब्येत झाले ठीक वर भारतची बिघडली अगं या चॅनलवर कधी हे दाखवलायस का नाही भारत भाजी कालच दाखवलाय का होय नाही म्हटलं विसरलीस काय भाजीला हो आवाजच आलेला तर हे बघा हे कलर चिकोला लागलाय तू म्हणत होतीस त्यो हो खरं सांगू का भारत आजारी पडला नाही आता व्हिडिओ करायला तर उत्साह वाटना झाला असंच असतंय वाळले घ्या स्वतः दिलाय मी सत्तच नाही होय आणि इकडं बस तेव्हा बादशाह एकटा केला खरं तो हे थोडं वाजत नाही बघ वाजत नाही भारतला इथं माहिती काय कुठे हिथं ना हा नको नेट हा नाही नेट ना इकडं ओपन नाही येणार तिकडं राहू दे हाय तिकडं तर इथं अशी केलंय अय इकडे घे आता बसल्यावर काय नाही साहेबांचं टेन्शन नाही लोड नाही अशा छान मया मया करून घेतो भाजीचं आणि माझी रील आठवते का बस कॉपीराइट येईल होयच की आणि एका दादांची भरपूर कमेंट येते की रायबासाठी अंगाई म्हणा ती हो म्हणजे ते मी म्हणलेलं नाही का गाणं तुला जपणार आहे हा 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 तर ती एक दिवस म्हणूया आणि शॉर्ट व्हिडिओ सोडूया चालतंय की
किती दिवसानं बाजी मी तुला हात लावला रे. बसलाय म्हणून हात लावते आज. बरेच दिवसानं बसलाय. होय मेरा तुझ्या जवळ बसल्या, मारायचं नाही, शिंग हलवायचं नाही. आला आला टिकू आला. होय बाजी टिक्या. पळायला जाणार, छान पळणार ना. आता काय बोलून घ्यायचं ना. आता बास भरपूर झाली विश्रांती. काय आता भारत येणार नाही तुझ्या बरोबर, बाबऱ्या पण येणार येईल पण नाही पण. बाबऱ्याचा पैरा पण कॅन्सल झाला बाळा. भारत आपला आजारी पडलाय. हा त्यामुळं तुला जायचंय तुला. आणि 1 नंबर छान पळून यायचंय. काय छान छान पळून यायचं. काय बघतो शून्यात. शून्यात गेला काय. शून्यात काय आहे. रोज चालल्या बाळा खरंच. हो दे आपल्या फॅमिलीसाठी पण. हा आपल्या सगळी जी तुझ्यावर प्रेम करतात का नाही जीवापाड. तू एवढं कातरतोयस तरी काय म्हणतात सगळी. हो का कसं ऐकतोय. कान टोकरून ऐकतोय. नाही डोळा असं करून. तू एवढी कातरतोयस तरी सुद्धा सगळी म्हणतात की कातरू दे पण बाजी दावणीला पाहिजे. पण त्यांना पण समाधान वाटू दे की बाळा. होय की बाबा आमचा ऐकून एवढा बाजी छान सांभाळते तर बाजीनं काहीतरी करून दाखवू दे. दाखवणार ना करून. सिरियस झालाय. सिरियस झालाय. मनाव घेतले त्यानं बहुतेक. काय कुणासाठी पळणार आहेस. तुझ्या फॅन्स साठी. तू त्यांचं काळीज आहेस कळतंय का. काळजा. ए बाजी पळा. कसं वाटतंय की याच्याकडे बघितलं. पहिला तर जरा जरा हळूहळू म्हणजे पूर्वपद यायला लागलाय. माया येते का नाही. गरीब आहे. निवांत कसा बसलाय रवत करत. आणि सेम बाजी रायबाची केस सेम अशी वेलवेट सारखी लागायला लागली. बाजी पण लय लाड करून घेणारातलाय फक्त. आणि मधनच त्याला उभा असला की लगेच अंगाव्याचं भीती दाखवायची. शिव बाजी आणि बादशाह केव दाखवतो. इथनं एवढी जागा आहे. होय इथं म्हणजे एवढ्या ह्याच्यात 2 नदी बसतील. हे बघा किती ढिला बांधलाय त्याला. म्हणजे पगळ फिरायसाठी ठेवलाय साहेबाला. इथं कुठं पण फिर. काय रे बाजी. ए बाजी लाईट बंद केली ग. डोळ्यावर ते उजेड पडतो ते झाले ग. ती पडदा लावल्यामुळे म्हणजे आपलं डोळे काय बरं काय म्हणते त्याला दुखत का काय पट्टी लावल्यामुळं अंधार पडलाय जरा. गडी खुश झाला असलं उलट डोळ्यावर बांधला उजेड नाही. कसा बसलाय माया करून घेतोय. तर ह्यो बाजीला बाजीच्या आईनं 4 शब्द सांगितले कानात. काय माहित आता माहित नाही. आईनं सांगितलेलं पोरग ह्या कानानं ऐकतं त्या कानानं सोडून देत. पण आमचं ऐकू नको. सगळ्यांच्यासाठी कर. होय बेंद्राला गिफ्ट दे. गिफ्ट दे. बेंदूर सणाचं 2 तारखेला गिफ्ट दे. म्हणजे बेंदूर आपण अजून जोश मध्ये साजरा करूया. हा का पाहिजे. फक्त साळा पळ. छान छान काय करू नको. शेवट आलास तरी चालतंय हा नाही. होय तेवढं कर पिल्या. तू माहित आहे पळणार आहेस. फक्त आज एक कमेंट आल्या. इतिहास रचलाय बाहेर जाणाऱ्या बैलांनी आणि 100% आपला बाजी हिंद केसरी होणार आहे. आणि माझं मन सांगतंय बाजी आपला एक ना एक दिवस काहीतरी करून दाखवणार. एवढं दमवतोय म्हणजे मला पण वाटते काय ना काय करणार आहे. अजून किती परीक्षा बघतोय बाबा कोणाच ठाऊक. कसं आहे प्रयत्नांती परमेश्वर. काहीतरी आपल्याला चांगलं घडल भेटल. आता आला आता हे काय लक्षात माहिती आहे तुझी. मांडू झोपायची. मांडू झोपायची सेम हे. ए बाजी बाजी. तर आता मी बाजीला माझ्या जी मनात होतं 4 शब्द ते सांगितलेले आहेत. आणि कमेंट मध्ये तुम्ही पण सांगा तुम्हाला काय वाटतंय बाजीला सांगावं असं ते. म्हणजे आम्ही ती बाजीला वाचून दाखवू. कर्नाटक का एका दादानी पत्र पाठवलेलं बाजीला. तसं तुम्ही छान छान कमेंट करून सांगा की बाजीला तुम्हाला काय वाटतंय. बाजीला 4 शब्द सांगावं. ते आम्ही शब्द म्हणजे त्या सगळ्या कमेंट येऊन आम्ही इथं वाचतो 100%. त्यावर स्पेशल व्हिडिओ करू. होय म्हणजे आपल्याला पण समजेल ना की बाजी बद्दल किती
सगळ्यांच्या मनात प्रेम आहे ती. बाजीवर सगळ्यांचं प्रेम आहे. एक विचार करतो, हम्म. हा बाजी कातरतोय तरी मग एवढी प्रेम करते बाजीवर. त्या ठिकाणी म्हणजे प्रेमच नसतं तर बाजीला बाजी बोलली नसते ते. होय काय काय ठराविक बोलते ती की, खरं एवढं पण असं बोलत नाहीत की करा ती करा. तेच की हो. खरं ह्या एवढा कातरतोय एवढं दमवतोय. अरे आपण इथं स्वतः असून एवढा कातरतो तरी ह्याचा राग येत नाही, राग येत. चिडचिड येत नाही ह्याच्या बाबतीत. हे असं आहे म्हणजे त्याचं काय कोणाष्ट वैशिष्ट्यच आहे त्याचं. लेडीज तर किती रडले त्या ह्याच्यासाठी. लय रडतात, लय प्रेम आहे त्यांचं बाजीने. काय आहे कोणाष्ट म्हणजे बाजीचं म्हणजे बघितलं का नाही म्हणत असं भरूनही जातं. म्हणजे हे होतं असं माया येते ह्याची लय. आणि तर लवकरात लवकर कमेंट करा आणि सांगा तुमच्या मनात बाजीविषयी काय आहे. म्हणजे आम्ही उद्याच्या व्हिडिओमध्ये त्या कमेंट सगळ्या वाचून दाखवेन मी येऊन इथं. हा. आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या 7 जोडीचा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बाजी बाजी.